तर हॅलो फ्रेंड्स, तर मी तुम्हाला सांगणार आहे यामाहा RX किंवा यामाहा क्रक्समध्ये इंडिकेटरमध्ये हे वायर किती वायर येतात, हे वायर कशाचं आहे, हे वायर कसं फिट करायचं, याला अर्थिंग कुठून द्यायची, हे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघा, हे यामाहा RX इंडिकेटर आहे. याच्यामध्ये फक्त एकच वायर येते. बघा, एकच वायर येते आणि हे कसं फिट करायचं आणि हे दुसरी याला वायर कसं जोडायचं आणि हे कसं फिट होईल हे तुम्हाला मी पुढं सांगणार आहे. तर तुम्हाला याच्यामध्ये मी तुम्हाला आणखी एक इंडिकेटर दाखवतो ज्याच्यामध्ये 2 वायर आहेत. तर तुम्हाला कळेल की याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये काय फरक. तर बघा, हे आणखीन एक इंडिकेटर आहे आणि हे इंडिकेटरमध्ये बघा तुम्हाला 2 वायर बघायला मिळतील असे. आणि जे यामाहाचं इंडिकेटर त्यामध्ये तुम्हाला एकच वायर भेटेल. तर बऱ्याचशा मित्रांना परेशानी होत आहे की अरे कसं फिट करायचं आणि याला वायर कशी जोडायची. तर बघा, याच्यामध्ये एक अर्थिंग एक येते. म्हणजे याच्यामध्ये एकच वायर येते, प्लसचं असतं. याची जी अर्थिंग असते ती जी इंडिकेटर फिट करतो नट, ते नटच त्याची अर्थिंग असते. तर बघा, याच्यामध्ये एकच वायर, तर ही जे नट आहे तोच त्याची अर्थिंग आहे. आणि जे दुसरे इंडिकेटर त्याच्यामध्ये अर्थिंग वायर वेगवेगळे आहेत. तर याच्यामध्ये एकच वायर येते आणि ते फिट करत अर्थिंग राहते. तर जास्त परेशानाचं काम नाही, ते प्लसमध्ये लावायचं आणि याला अर्थिंग ह्या नटामध्येच भेटते. तुम्हाला जर व्हिडिओ आवडतो व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद फ्रेंड्स.